ब्रेकिंग न्यूज संभाजीनगरमध्ये आरएसएस विरोधात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू आहे आणि कॉलेज बाहेर आरएसएस कडून होणाऱ्या सदस्य नोंदणीला वंचितनं आपला विरोध केला. तिरंगा भारत देशाचा ध्वज आरएसएस हे कितीतरी वर्ष 15 ऑगस्ट साजरा करत नाही. आरएसएस 15 ऑगस्टला काळा दिवस मानतं आणि कितीतरी वर्ष ते भगवा ध्वज किंवा आरएसएसचा झेंडा लावत होते. ते तिरंगा लहरात नव्हते म्हणून सगळ्यात पहिले तिरंगा देतोय. दुसरी गोष्ट ते रजिस्टर्ड नाही आहेत म्हणून त्यांनी स्वतःला रजिस्टर करून घ्यावं म्हणून महाराष्ट्र ट्रस्ट ॲक्ट रजिस्ट्रेशनची आम्ही त्यांना कॉपी दिली आहे. आणि तिसरी गोष्ट भारताचं संविधान मानलं पाहिजे म्हणून त्यांना संविधान देतोय. आता ह्याचा अर्थ हाच होतो की जी लोक भारताचा तिरंगा मानत नाहीत, जी लोक भारताच्या तिरंगाचा अपमान करतात, ती लोक देशाच्या विरोधात आहेत आणि त्याने देशद्रोही मानायला काही त्यांना चुकीचं नाही. आपण दरवर्षी बघतो दसऱ्या पूजाला AK-47 ऑटोमॅटिक वेपन्स ॲडव्हान्स वेपन्सनी पूजा होते. हे पूजाचे फोटोज मोहन भागवतांचे येतात, त्याच पद्धतीने हे फोटोज नरेंद्र मोदींचे सुद्धा आले शस्त्रपूजा करताना. तर आता हे वेपन्स कुठनं मिळाले आणि ते वेपन्सचे लायसन्सेस आहेत का, हा आम्ही संविधानिक मार्गाने प्रश्न विचारतोय. आता तुम्हाला अडवलं, बॅरिकेडिंग केलं आणि कदाचित ताब्यातही घेऊ शकतात तुम्हाला आणि आता तुम्ही सगळे बाजूला झालात की मी पुढे जाऊन बघतो करायचं काय. चला वा बाजू. तर अशा हे होते सुजात आंबेडकर. कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगरमधून आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय. संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचं हे आंदोलन सुरू आहे. आरएसएस विरोधात वंचित बहुजन आघाडीचं हे आंदोलन आहे. कॉलेज बाहेर आरएसएस कडून होणाऱ्या सदस्य नोंदणीला वंचित विरोध करत आहे आणि नोंदणीला विरोध केल्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. वंचितच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल केल्याच्या निषेधासाठी त्यांचं हे आंदोलन आहे. जालन्यामधून वंचितचे पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये निघणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो हे आंदोलक जे आहेत ते घोषणाबाजी करतायत आणि वंचित बहुजन आघाडीचं हे आंदोलन आहे. कॉलेज बाहेर आरएसएस कडून होणाऱ्या सदस्य नोंदणीला वंचितनं विरोध केलेला आहे आणि या नोंदणीला विरोध केला त्यामुळे वंचितच्याच कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि हे गुन्हे दाखल केले त्याच्या निषेधासाठी हे आंदोलन पुकारलं गेलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचं. जालन्यामधून वंचितचे पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये निघणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. संभाजीनगरमधून आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय. आरएसएस विरोधात वंचित बहुजन आघाडीचं हे आंदोलन आहे. त्यांची पुढची भूमिका काय असेल हे थोड्याच वेळात समजेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. कॉलेज बाहेर आरएसएस कडून जी सदस्य नोंदणीला होत होती या सदस्य नोंदणीला वंचितचा विरोध आहे आणि नोंदणीला विरोध केल्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांवरच हे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि वंचितच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल केल्याच्या निषेधासाठी हे आंदोलन आहे. नुकतेच आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी या संदर्भातला आढावा घेतला होता. त्यांनी या संदर्भातली माहिती आपल्याला दिली आणि हातामध्ये झेंडे घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करत नारे देत वंचित बहुजन आघाडीचं हे आंदोलन आहे छत्रपती संभाजीनगरमधून. वंचितच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. नोंदणीला विरोध केला त्यामुळे आणि याच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्यामुळे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं हे मोठ्या संख्येने आंदोलन होत आहे. या संदर्भात आणखी तपशीलवार आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत. सचिन, आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळतात, मोठमोठ्याने घोषणाबाजी होतीये. आता नेमकं तिथे काय घडतंय आणि पुढची भूमिका काय आहे या कार्यकर्त्यांची? श्रद्धा, या ठिकाणी कोटला कॉलनी परिसर आहे. काही क्रांती चौकून काही अंतरावरच हा परिसर आहे. तिथे पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून हा मोर्चा अडवलेला आहे. या मोर्चाला परवानगी नव्हती, त्यामुळे अगोदरच सांगण्यात आलं होतं की मोर्चा काढू नका. त्याबद्दल मात्र जे आयोजक होते, जे वंचित बहुजन आघाडीचे नेते होते, आपल्या भूमिकेवर ठाम होते. आम्ही मोर्चा काढणारच आहोत अशा पद्धतीचं आवाहन करत सुजात आंबेडकर हे मंचावरून खाली आले आणि मंचावरून त्यांनी 3 वस्तू दाखवल्या. त्या तिन्ही वस्तू आम्ही घेऊन चाललोय आणि आरएसएसला त्या भेट देणार आहे. त्यामध्ये संविधानाची प्रत होती, एका कायदा ऍक्टची प्रत होती, त्याचबरोबर आपला देशाचा ध्वज होता. ही तिन्ही वस्तू जी आहे आम्ही आरएसएसच्या कार्यालयावर त्यांना संविधानिक मार्गाने द्यायला चाललेलो आहे. शांततेने मार्गाने आमचा मोर्चा राहणार आहे. आम्ही कुठेही गालबोट लावणार नाही आणि सर्व कार्यकर्त्यांनी देखील शांत राहावं असं आवाहन सुजात आंबेडकरांनी केलं आणि या मोर्चाला सुरुवात झाली. मात्र
परवानगी नसल्याने काही अंतरावर जातात हा मोर्चा आता अडवण्यात आलेला आहे. आणि या त्यांच्या भाषणामध्ये सुजात आंबेडकरांनी देखील RSS वरती निशाणा साधला होता. RSSच्या नेत्यांकडे कुठून भारतीय सैन्यातील हत्यारे येतात याचा देखील शोध घ्यावा असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहे. आणि पोलिसांनी आता हा मोर्चा अडवलेला आहे. सुजात आंबेडकर आणि वंचितचे नेते आता पुढचा निर्णय काय घेतात हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. कारण की सध्या जर पाहिलं तर हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे. अगदी दृश्यांमध्ये सचिन पोलीस दिसत आहेत. पोलिसांनी अगोदरच या आंदोलनाला परवानगी नाकारलेली होती. मात्र आता पोलिसांचा रोल काय आहे? पोलीस अडवण्याचा प्रयत्न करतात का? पोलिसांकडून काही सांगण्यात आलेलं आहे का अधिकृतपणे? पोलिसांनी अधिकृतपणे सांगितलेलं आहे हा मोर्चाला परवानगी नाहीये. त्यामुळे हा मोर्चा नोटीस दिलेले आहे. कोणीही कायदा भंग करू नये अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे. आता पोलिसांनी पुन्हा आता हा मोर्चा जो आहे आता पुढे हळूहळू सुरू झालेला आहे. आता नेमकं या मोर्चाचं पुढे काय होतं? पोलीस अडवतात का? काही अंतरावरती बॅरिकेटिंग लावलेली आहे. मात्र जे कार्यकर्ते आहेत ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे. मोर्चा जाणार आहे अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. इथं विशेष बल आणलेला आहे. विशेष दंपा RCB जो पथक आहे तो आणलेला आहे. आणि आता तो या ठिकाणी त्यांनी ही मानवी भिंत बनवायला सुरुवात केलेली आहे. त्या मानवी भिंतीच्या मागे बॅरिकेटिंग लावण्यात आलेला आहे. मोर्चा पुन्हा आता पोलिसांनी अडवलेला आहे. पोलीस आता या ठिकाणी तुम्हाला पूर्ण बॅरिकेटिंग पूर्ण या ठिकाणी थांबलेले आहे. आणि पोलिसांनी आता विनंती केलेली आहे की आता इथून पुढे मोर्चा घेऊन जाऊ नका. आणि तरीही जर काही कार्यकर्ते आक्रमक होत असतील, कायदा सुव्यवस्था बिघडत असतील मग आम्ही कायदेशीर कारवाई करू असा इशारा या ठिकाणी आता दिलेला आहे. मात्र आता पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. काही वेळातच कळेल की हा मोर्चा इथंच थांबणार आहे की मग पोलीस आंदोलकांना ताब्यात घेतील. अगदी सचिन, तुम्ही असं जोडलेले राहा. आणखी तपशील तुमच्याकडून घ्यायचे आहेत. सध्याची ही ताजी आपण लाईव्ह दृश्य पाहतोय संभाजीनगरमधून. RSS विरोधात वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बरेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजीनगरमध्ये RSS विरोधात वंचित बहुजन आघाडीचं हे आंदोलन आहे जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय. कॉलेज बाहेर RSS कडून जी सदस्य नोंदणी होत होती या सदस्य नोंदणीला वंचितकडून विरोध होत होता. आणि याच नोंदणीला विरोध केल्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांवर हे गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि जे गुन्हे दाखल केले त्या कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल केले त्या दाखल केल्याच्या गुन्ह्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचं हे आंदोलन आहे, हा मोर्चा आहे. आणि जालन्यामधून सुद्धा वंचितचे पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत. या मोर्चामध्ये पोलिसांनी या मोर्चाला आंदोलनाला परवानगी नाकारलेली होती. मात्र तरी सुद्धा हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीचा आलेला पाहायला मिळतोय. मात्र नुकतीच ताजी माहिती मिळते की पोलिसांनी सध्या हा मोर्चा अडवलेला आहे. अगोदरच पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती. त्यानंतर आपण दृश्यांमध्ये पाहिलं काही पोलिस तिथे आलेले होते, बातचीत झाली आणि त्यानंतर पोलिसांनी सध्या हा मोर्चा अडवल्याची प्राथमिक माहिती समोर येते. संभाजीनगरमध्ये RSS विरोधात हे वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू आहे. आणि पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडे. सचिन, कॉलेज बाहेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कोणती सदस्य नोंदणी सुरू होती ज्यामुळे हा सगळा वाद पेटलेला आहे, ज्याला वंचितनं विरोध केला आहे? या ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालय होतं. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाहेर सदस्य नोंदणीचं या ठिकाणी एक कॅम्पेनिंग सुरू होतं. आणि ते सुरू असताना त्या ठिकाणी काय आंबेडकरवादी कार्यकर्ते तिथे आले व त्यांना हटकत ते बंद पाडलं होतं. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली होती आणि तो वाद मिटवला. त्यानंतर जे आंबेडकरवादी कार्यकर्ते त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. आणि मग वंचित बहुजन आघाडीने आंदोलन करण्याचा निर्णय केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं होतं. आज हा मोर्चा निघालेला आहे. मोर्चा कोटल्या कॉलनी येथे पोलिसांनी अडवलेला देखील आहे. मग या ठिकाणी मोर्चा अडवल्यानंतर जे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर बसलेले आहे, रस्त्यावर ठिय्या मांडलेला आहे. पोलिसांकडून सातत्याने त्यांना आवाहन करण्यात येत आहे कायदा व सुव्यवस्था राखावी, कुठल्याही पद्धतीने अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण देखील सहकार्य करावे. मात्र जे कार्यकर्ते आहे का कार्यकर्ते आक्रमक होत आता रस्त्यावर बसलेले आहे आणि जोरदार घोषणाबाजी या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. अच्छा, नाही सचिन, पण आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून काही या संदर्भात प्रतिक्रिया आलेली आहे का? जे आंदोलन सुरू आहे त्याबद्दल? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजूनही अधिकृतपणे कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. आणि या ठिकाणी हे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय आहे तिथे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तिथे खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त लावलेला आहे. मात्र आपण जर RSSचा विचार केला त्यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया अजून आलेली नाहीये.
बरं, आपण दृश्यांमध्ये पाहतोय पोलिसांनी जो मोर्चा अडवलेला आहे, आंदोलन अडवलेलं आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे आणखी कोणते प्रमुख नेते या मोर्चामध्ये, आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत, काही माहिती मिळतेय? नाही, या सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये हा सर्व मोर्चा आहे. शहरातील मराठवाड्यातील जे प्रमुख नेते आहेत सर्व नेते या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. आणि हा आंदोलन जो आहे आता सुरू झालेला आहे. हा मोर्चा क्रांती चौक येथून आणि काही अंतरावर कोटला कॉलनी परिसर आहे, त्या कोटला कॉलनी परिसरावरती हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे. आणि पोलीस आता मध्यस्थीची भूमिका घेण्याचा प्रयत्न करते. सामंजस्य अगदी सचिन, असंच जोडलेलं राहा, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. याला काही कालवट लागता कामा नये. हे आंदोलन आपल्याला यशस्वी करून जायचंय. ज्या उद्देशाने आपण आलोय तो उद्देश सफल करायचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी शांततेत राहायचं. आता सुजात आंबेडकरांना मी विनंती करतो की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावं. इथे मेरा लगा हुआ है की RSS साठी आपण इकडे 3 महत्वाचे गिफ्ट आणलेले. काय ते 3 गिफ्ट? सगळ्यात पहिलं काय? संविधान. दुसरं काय? भारताचा झेंडा, तिरंगा. आणि तिसरं काय? पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट. महाराष्ट्र सरकारचं पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट. मी परत एकदा सांगतो की RSS ही संघटना आजपर्यंत 15 ऑगस्टला काळा दिवस मानत आली होती. आजपर्यंत 15 ऑगस्टला ते तिरंगा त्यांच्या संस्थेमध्ये लावत होते आणि म्हणून आज त्यांना आम्ही भारतीय नागरिक म्हणून एक भारताचा झेंडा हा गिफ्ट करायला लागतो. RSS ही संघटना रजिस्टर्ड नाही म्हणून महाराष्ट्र पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट या ऍक्टच्या अंतर्गत आपण स्वतःला रजिस्टर करून घ्या म्हणून या ऍक्टची एक प्रत सुद्धा देतोय. आणि त्याच पद्धतीने आपण संविधानाच्या मार्गाने चालावं आणि RSSच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज या संविधानाच्या चौकटीत यावा याच्यासाठी आपण त्यांना संविधानाची प्रत सुद्धा भेट देतो. आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 3 लोक प्रातिनिधिक स्वरूपाने जाणार आहेत आणि ते देऊन येणार आहेत. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की हे 3 लोक गेले तरी आपण इकडनं हालायचं नाही. आपण जिथे आहात तिथे बसून घ्या, उभे राहा. जी लोक बॅरिकेड पर्यंत गेली आहेत त्या लोकांनी परत या सावलीमध्ये जागा शोधून घ्या. तिथे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते आलेले आहेत. तिथे वंचित बहुजन आघाडीचे सगळे राज्याचे प्रमुख पदाधिकारी आलेले आहेत. ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. तिथे शाहिरांचा चर्चा सुद्धा होईल. तोपर्यंत 3 लोक जाऊन आपले RSSला प्राथमिक स्वरूपामध्ये भेट देऊन येतील. तो पण आपण सर्वांनी हालायचं परत एकदा म्हणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा जय भीम. धन्यवाद. यानंतर मी राष्ट्रीय कार्यकारिणीचा अरुंधतीताई शिरसाट यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित अरुंधतीताई शिरसाट समोर त्यांनी सगळ्यांनी बसून घ्या. ताई खालीच उभं राहून बोलणार आहेत. शांततेने आपल्याला ऐकायचंय. तोपर्यंत तुझ्या साधारण आणखी 2 लोक जाऊ हे घेऊन येणार आहेत. आपल्याला जबाबदारी देईल. कोणीही उड्या मारू नका. कशात चालले इथे सगळे बसा. तुझ्या दादांनी सांगितलं ना शांततेने जागेवर बसा सगळ्यांनी. अरुंधतीताई शिरसाट बोला. हे उभं असलेले लोक मागे उतरा खाली. कुणीही हालचाल करायची नाही. सुजात आंबेडकर यांनी आता सध्या माध्यमांच्या नुकताच संवाद साधलेला आहे. RSS विरोधात त्यांचा वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा आहे आणि पोलिसांनी तो अडवलेला आहे.
संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचं हे आंदोलन सुरू आहे आणि या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले त्याच निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचं हे आंदोलन आहे. पुन्हा एकदा जाऊ आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडे. सचिन, आता जी भूमिका आहे ती सुजात आंबेडकर यांनी मांडलेली आपण नुकतीच पाहिलेली आहे. आता या विषयावर वंचित बहुजन आघाडी आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये काही चर्चा होणार आहे असं कळतंय का? कारण की पोलिसांनी अगोदरच मोर्चा अडवलेला आहे, परवानगी सुद्धा नाकारलेली होती. मात्र एक जी घोषणा सुजात आंबेडकरांनी केली की आम्ही 3 जणांचं शिष्टमंडळ जे आहे आम्ही कार्यालयावरती जाणार, तिथं जे आम्ही आणलेलं 3 गिफ्ट आहे ते 3 गिफ्ट आम्ही त्यांना देणार आहोत आणि बाकीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणावर बसावं, शांततेत बसावं असं आवाहन सुजात आंबेडकरांनी केलेलं आहे. मात्र त्यांच्या आवाहनानंतर आता काही कार्यकर्ते समोर आलेले आहेत तर काही जण जे आहेत तर ते त्यांच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. 3 जण सुजात आंबेडकर यांच्यासह 3 जण आता पुढे निघालेले आहेत. नेमकं तिथे कोण स्वीकारणार RSSच्या कार्यालयावरती हे पाहणं देखील महत्वाचं राहणार आहे, कारण की त्या ठिकाणी पोलीस पुढे कुणालाही जाऊ देत नाहीये. दंडा अच्छा सचिन, ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे कॉलेजचा परिसर आहे, आता कॉलेजचा परिसर आणि तिथे विद्यार्थी असतील किंवा नागरिक असतील, त्यांनी या घटनेबद्दल काय मत व्यक्त केलं का? त्यांचं म्हणणं काय? विद्यार्थी सुद्धा असतील तिथे, काही कॉलेजचा परिसर आहे म्हटल्यावर. नाही, त्या कॉलेजच्या परिसरामधले विद्यार्थी मात्र या ठिकाणी आल्याचं प्रथमदर्शनी दिसत नाहीये. हे जी सर्व आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा मोर्चा आहे. प्रामुख्याने हा मोर्चा वंचित बहुजन आघाडी करून सांगण्यात आलं होतं आणि हा मोर्चा आता या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे. अगदी सचिन, धन्यवाद. अपडेट घेत राहू.